नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाबरोबर आपण नीरा खोऱ्यातील 4 धरणांचीही अपडेट घेत असतो. त्यामुळे आपणास इथून पुढेही सर्व धरणांच्या अपडेट पाहावायचे असतील तर आपण 18 मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाईक करा. सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी कोणताही चार्ज नसतो, मात्र सर्वात अगोदर बातमी तुम्हाला मिळत राहते. आपण नीरा खोऱ्यातील धरणांविषयी पाहूया. आत्ता 6 वाजताच्या आलेल्या अपडेटनुसार नीरा खोऱ्यातील भाटघर धरणावर 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण हे 82.83% भरलेले आहे. नीरा देवघर धरणावर 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर धरण 87.36% भरले आहे. वीर धरणावर 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वीर धरण 98.19% भरलेले आहे. गुंजवणी धरणावर 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे धरण 84.48% भरले आहे. तर गुंजवणी धरणातून 2803 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून किती विसर्ग सुरू आहे व इतर धरणातून किती विसर्ग आहे ते पाहण्या अगोदर यावरील 4ही धरणांमध्ये गेल्या 24 तासात 2.435 TMC पाणी साठा जमा झाला असून या 4ही धरणात एकूण आत्तापर्यंत या पावसाळ्यातील 41.998 TMC पाणी साठा जमा झाला असून या 4 धरणांची टक्केवारी 86.91% आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला या 4ही धरणांची टक्केवारी 91.81% होती. तर वीर धरणाविषयी पाहूया. वीर धरणातून आज पहाटे 5 वाजता पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या हेतूने विसर्ग कमी करून 4582 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. तो विसर्ग 15011 क्युसेक्स करण्यात आलेला होता काल सकाळी 9 वाजल्यापासून. मात्र तो कमी करून आता 4582 क्युसेक्स व अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असा एकूण 5682 इतका विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर उजनीचा शतक अगदी जवळ आले आहे. उजनी धरणाची टक्केवारी पाहण्या अगोदर उजनी धरणातून चिनामाडा योजना 280 क्युसेक्स, दहेगाव योजना 90 क्युसेक्स, कॅनॉल 2000 क्युसेक्स तर बोगदा 900 क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात जी काय काल आवक कमी होत होती दौंडकडून येणारी ती आज 69,492 क्युसेक्स आहे. तर उजनी धरणाची आत्ताची टक्केवारी 91.72% झाली असून गेल्या वर्षी आजच्या तारखेला हीच टक्केवारी 96.26% झालेली होती. तर उजनी धरणावर ज्यादा काही पावसाची कुठंच नोंद अजून तर झालेली नाही. मात्र उजनी धरण अगदी शतकाच्या जवळ आज म्हणजे शतक आज पूर्णच करणार इतकी निश्चितपणे आपण आशा बाळगूया. व पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब व एक लाईक करायला विसरू नका.